मीडियाचा वापर, मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतोय, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा वेगळा सोर्स आहे अमेरिकेत, इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन, जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने, की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो. ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात? सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली. अरे लाजबीज वाटते का नाही? मग आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फुकटात माहिती तिथं जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का, असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथं वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते. याच्यावरनं शंका 100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली. पुढे आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा. थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाही आहेत, त्या DGCA मध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारी हे कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि ह्या आज त्या DGCA मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या, या सुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलं आहे असं आमचं मत आहे. यांचा रिसर्च, तुम्ही जर रिसर्चवाले पत्रकार असाल तर त्या करा, पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, नाही तर हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे. कारण या वेल कनेक्टेड आहेत आणि ह्यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला त्या DGCA मध्ये न ठेवणं हे महत्त्वाचे. आणि चौकशी समितीबद्दल मी तुम्हाला काय गोष्टी सांगितलं, आणि CBIची चौकशी केली जाते, CID आहे, पण CIDचा रिपोर्ट कुठे आहे? CID आत्तापर्यंत काय केलं, कुठला CCTV घेतला, हे रिपोर्ट येणं महत्त्वाचं आहे. सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आत्तापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे? CBIची मागणी करत असतील तर त्याचा अर्थ दिल्लीकडे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असावं. दिल्ली आता CBI आणि बाकी एजन्सीला घेतलं तर हे होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये बाकी आहेत. आता भारताकडे सरकारी विमान आहे 2004चं, हे 10चं होतं पडलेलं, 4चं सायटेशन XLS. आता हे विमान असून बंद पडले, वापरत नाहीत. आणि याचे 2 जे पायलट आहेत ते नुसते निवांत बसून असतात. आणि अजितदादांच्या बुकिंगमध्ये जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं ॲरोचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे पायलट आहेत, सरकारी पायलट आहेत पगारावर, हे सुद्धा त्या ग्रुपवर आहेत. पूर्वी एक पायलट होते, ते रिटायर झालेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, काय रे नाव काय असेल, ते स्वतः कर्वे म्हणून होते, स्वतः तिथं जायचे. समजा CM चाललेत, DCM चाललेत, मंत्री चाललेत, कर्वे साहेब स्वतः जायचे, सगळं चेक तिथं करायचे. पण हे महाशय नुसते ग्रुपमध्ये दोघं पदं घेतलीत, मोठा पगार त्यांना चालू आहे, पण एकदा सुद्धा ते साईटवर त्या ठिकाणी जात नाही चेक करायला की विमान नीट आहे का नाही. तर हे कोण अधिकारी 2, ते शर्मा आणि अजून कोणतरी जे महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्यांची माहिती काढणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं आमचं मत आहे. आणि ॲरो नावाची कंपनी ज्याली त्या पवार जो होता त्याला जे सांगितलं होतं वेदर इज ऑल ओके, त्याचं तुम्ही केलं काय? ॲरो कंपनीचा धंदा चालू आहे, विमानाचा धंदा चालू आहे, VSRचा धंदा चालू आहे. मग दादांच्या बाबतीत जे काय सांत्वन, जे काय दुःख आहे, हे फक्त राजकीय भूमिका आहे का? आम्ही इथं हळहळ करतोय पण बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग जे चाललंय ते सुपरफिशियल आहे का, दाखवण्यासाठी आहे का, त्यात राजकारण आहे का, असा प्रश्न आता आम्हाला निर्माण व्हायला लागला आहे. आणि आम्ही जर हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला गेलं असतं? मीडियाने हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन भरकटलं असतं. आणि लोकांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे की काय झालं हे कळलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आज जे काय चाललंय ते राईट डिरेक्शनला चाललंय. आणि जे चुकतायत त्यांना कुठेतरी कान तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण धरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. हां, आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे, तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आत्तापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील
तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी, पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं, अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही, अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे, नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात, पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये एक नवीन प्रायव्हेट विमानं काही एजन्सीली आणि कॅश बॉक्स जी कुठली कंपनी असेल याच्या मालकाला घेतले, त्याच्यामध्ये कोण कोण पार्टनर आहे हे सुद्धा आता येत्या काळामध्ये आपल्याला शोधावं लागेल. एक त्याच पक्षाचा कुठला तरी नेता पार्टनर आहे असं आम्हाला त्याच्यामध्ये कळतंय. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे, ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच NDAमध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही, कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादाच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगरपंचायतचं इलेक्शन झालं होतं, महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते. आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना, इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जरूरत असते, तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते. मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल. पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे, पण त्या कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 तारखेला असंही आम्हाला कळतंय, आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं, आणि निर्णय असा झाला होता 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार. सगळं ठरलं, सगळं झालं. दुर्दैवाने 28ची घटना त्या ठिकाणी घडली, आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या 200 पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून, फक्त 50 पटच ताकद त्याच्यामध्ये लावली. 150 पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठंतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकुवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना, अशी ती चर्चा आहे. त्यामुळे 150 पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोलात जावं लागेल. असे अनेक आहेत, आणि मी काय राजकारण करतो असं नाही, आजपर्यंत राजकारण करत असलो असतो, जे बोललो ते खोटं निघालं असतं, पण जे मुद्दे मांडले, कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इज इम्पॉर्टंट, आणि त्याच्याच बरोबर जर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आपण करतोय तर त्याच्यामध्ये एक दिवस आधी काय घडलं, एक महिना आधी काय घडलं, कोण कोणाला भेटलं, नंतर काय घडलं, कोण कसं वागतंय, कोण किती भावनिक आहे, कोण कुठल्या विषयामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये चर्चा करत असताना कोण कुठल्या भावनेतून त्या ठिकाणी बोलतं, हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तरच त्याला राईट इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो. त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनसुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं, आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन तर व्हावंच, पण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय चुका आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितल्यामुळेच याच्यामध्ये मोठं रिस्ट्रक्चरिंग करण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरूरत आहे. पुढं आता याच्यामध्ये काही इतर मागण्या आहेत ज्यांना मी या परिवाराला भेटलो, कपूरच्या परिवाराला मी भेटू शकलो नाही,
पण शांभवी पाठक यांच्या परिवाराला मी भेटलो. त्यांची एक व्यक्तिगत मागणी आहे जी सत्तेतले लोकच पूर्ण करू शकतील. कृपा करून त्या पाठक परिवाराला सत्तेतल्या काही लोकांना थोडा वेळ काढून त्यांना भेटणं महत्त्वाचं आहे. त्यांची मागणी समजून घेण्यासारखी आहे आणि दिल्ली गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांची ती मागणी पूर्ण होऊ शकते. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्या लोकांना जे सत्तेत आहेत त्यांना विनंती करतो. विदीप जाधव यांच्या मुलांचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली, तो विषय तिथं संपलेला आहे. पण त्याच्याचबरोबर त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटूच, पण या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्या नेत्यांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांतभाऊ शिंदेंना मी विनंती करतो की त्यांना परमनंट जर आपल्याला करता आलं या संवेदनशील विषयाच्या माध्यमातून, ते फार महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतो. पिंकी माळी यांचा भाऊ यांना कॉन्ट्रॅक्टवर आम्हाला एका ठिकाणी नोकरी देता आली, जेवढं जमलं तेवढं. पण शेवटी तिचा याच्यामध्ये त्या ठिकाणी अपघात झालेला. ती आज त्या परिवाराबरोबर नाही. त्या परिवाराला आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरण करण्याचा फार मोठा वाटा त्या मुलीचा होता, युवतीचा होता. ती आज त्या परिवाराबरोबर नाही. त्या मुलाला परमनंट जर काय करता आलं, चांगला पगार जर तिथं देता आला, तर त्या बाबतीत सुद्धा तिथं विचार करण्यात यावा. कारण पिंकी माळींना शिकवण्यासाठी त्या टॅक्सी चालक वडिलांनी मुलगी असली तरी 50-60 लाख रुपये खर्च करून तिला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि शिकवलं सुद्धा. पण दुर्दैवाने ही घटना त्या ठिकाणी घडली. त्यामुळे त्या परिवाराला सुद्धा मदत त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर नंतर आम्ही अधिवेशनामध्ये विषय मांडूच. अजितदादांची नावं कुठल्या कुठल्या वास्तूला, कुठल्या कुठल्या गोष्टींना त्या ठिकाणी दिली जावीत, ह्या आमच्या मागण्या येत्या काळामध्ये त्या ठिकाणी असतील. पुढं आणि जस्टिस फॉर अजितदादा हॅशटॅग या पद्धतीने अख्खा महाराष्ट्र विचारतोय काय खरं घडलं 28 तारखेला, 28 तारखेच्या आधी. पण जे 28 तारखेला घात का अपघात जो घडला त्याच्यामुळे